शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन भारतीय परंपरा आपण अभ्यासत आहोत। या अगोदरच्या तासामध्ये इतिहास लेखन भारतीय परंपरेचे जे 4 विभाग आपण केलेले होते, ज्यामध्ये इतिहास लेखन प्राचीन काळ, इतिहास लेखन मध्ययुगीन काळ, इतिहास लेखन आधुनिक काळ आणि इतिहास लेखन स्वातंत्र्योत्तर काळ, अशा 4 विभागामध्ये भारतीय इतिहास लेखन आपल्याला समजून घ्यायचं होतं। या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण यातले 2 भाग अभ्यासलेले आहेत। इतिहास लेखन भारतीय परंपरामध्ये इतिहास लेखन प्राचीन काळ कशा स्वरूपाचा होता आणि इतिहास लेखन मध्ययुगीन कालखंडामध्ये कशा पद्धतीचं लेखन झालं, याबाबतची माहिती आपण यापूर्वीच्या तासामध्ये अभ्यासलेली आहे। आता या तासिकेमध्ये आपण इतिहास लेखनामध्ये आधुनिक काळातील इतिहास लेखन याबाबतची माहिती घेणार आहोत। या आधुनिक काळातील इतिहास लेखन याच्यावर प्रामुख्यानं ब्रिटिश काळाचं वर्चस्व होतं। साधारणपणे 20व्या शतकात आणि 19व्या शतकाच्या अखेरच्या भागातला जो कालखंड आहे याला आपण आधुनिक कालखंड या ठिकाणी म्हणतो। आणि त्या कालखंडामध्ये आपल्या देशात प्रामुख्याने ब्रिटिशांची राजवट होती आणि या ब्रिटिशांच्या राजवट असल्यामुळे ब्रिटिश काळ असं आपण या आधुनिक इतिहासाला काही अंशी म्हटलं जातं किंवा म्हणावं लागतं, कारण जे काही लेखन झालं हे त्यांच्या वर्चस्वाखाली झालेलं होतं किंवा त्यांच्या माध्यमातून झालेलं होतं, म्हणून याला आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन ब्रिटिश कालखंड म्हणून ओळखलं जातं। यामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला भारतीय इतिहास लेखनाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली। सुरुवातीला या संदर्भातला अभ्यास करण्यासाठी आपल्या देशामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नावाची एक संस्था इथं या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि या संस्थेचे पहिले सरसंचालक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था स्थापन करण्यात आली आणि भारतातल्या अनेक पुरातत्व संस्थांचा खोज या ठिकाणी घेण्यात आला आणि त्या माध्यमानं इथं इतिहास लेखनाला किंवा इतिहास संशोधनाला या ठिकाणी सुरुवात झाली। आता सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी ज्या पुरातत्व क्षेत्राचा शोध झाला, यामध्ये जे इथं प्रामुख्यानं बौद्ध धर्मग्रंथ जे होते आणि या बौद्ध धर्मग्रंथामध्ये ज्या बाबीचा उल्लेख करण्यात आलेला होता, प्रामुख्यानं त्या बाबीचाच या ठिकाणी त्या पुरातत्व क्षेत्राचा या ठिकाणी प्रामुख्यानं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्याचा अभ्यास या भारतीय पुरातत्व संरक्षण संस्थेच्या वतीनं इथं प्रारंभी या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आता भारतात किंवा भारताचा जो इतिहास लिहिला गेला, भारतात जे काही अधिकारी आलेले होते, जे काही कर्मचारी आलेले होते, हे सगळे ब्रिटिश अधिकारी होते। या भारतात आलेल्या या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मार्फत हा भारताचा इतिहास इथं लिहिण्याचा प्रयत्न केला। यामध्ये सगळ्यात अगोदर जेम्स मिल नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला। साधारणपणे 1817 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला आणि हा द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ भारतीय इतिहासातील पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो। हा जो काय द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ आहे, हा भारतीय इतिहासातील पहिला ग्रंथ म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। पण यांनी जे काही हे ग्रंथ लिहिले गेले, या ग्रंथामध्ये जी काही भारतातली पुरातत्व क्षेत्रातली माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला गेला, यामध्ये प्रामुख्यानं यांच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठता या दृष्टिकोनाचा अभाव प्रामुख्यानं आढळतो। याने जे लेखन केलं त्यामध्ये वस्तुनिष्ठतेच्या दृष्टिकोनाचा अभाव प्रामुख्यानं आढळतो आणि भारतीय पैलू संदर्भामध्ये
किंवा भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन प्रामुख्याने यांच्या लेखनामध्ये आपल्याला आढळलेला आहे. कारण यांनी जे लेखन केलं डोळ्यासमोर आपली ब्रिटिश राजवट ठेवूनच केलेली होती. भारतीय संस्कृतीचा विकास व्हावा, भारतीय साहित्य जगासमोर मांडावं हा काही दृष्टिकोन त्यांचा या ठिकाणी नव्हता. त्यामुळे इतिहास लेखन त्यांनी ज्यावेळेस करायला सुरुवात केलं त्यावेळेस प्रामुख्याने वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव यांच्या लेखनामध्ये आपल्याला आढळला आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी आढळलेले होते. यांनी साधारणपणे हा जो काही इतिहास लिहिला गेला त्याचे 3 खंड या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले होते. आता याच्यानंतर द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया याचे जवळजवळ 3 ग्रंथ 3 खंड या ठिकाणी लिहिण्यात आलेले होते. नंतर दुसरे माउंट स्टुअर्ट या ब्रिटिश विचारवंतांनी एलिफन्स्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया, माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन नावाच्या ज्या काही इंग्रज अधिकारी होते यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. साधारणपणे यांनी हा जो दुसरा ग्रंथ लिहिला तो 1841 मध्ये यांनी या ग्रंथाची रचना केली. आणि त्या काळात हे माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून त्या काळात ओळखले जायचे. या मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने द हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा दुसरा भारतीय संस्कृतीवरला किंवा भारतीय इतिहास या कालखंडामध्ये त्यांनी लिहिलेला होता. आता याच दरम्यान या ठिकाणी ज्यावेळेस हा इतिहास लिहिला जात होता त्यावेळेस या ठिकाणी प्रामुख्यानं जी काही भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याचं जे काही कालखंड होतं या मराठी कालखंडाचं स्थान ही अतिशय महत्वाचं होतं. त्यामुळे मराठी संस्कृतीवर देखील या ठिकाणी इतिहास लिहिले जाऊ लागले. त्यामध्ये प्रामुख्यानं जेम्स ग्रॅड डफ या ब्रिटिश विचारवंतांनी हिस्ट्री ऑफ द मराठास नावाचा ग्रंथ या जेम्स ग्रॅड यांनी या ठिकाणी लिहिले. पण यांनी सुद्धा भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास यांना कमी लेखण्याचंच काम त्या कालखंडामध्ये केलेलं होतं. ज्या पद्धतीनं जेम्स मिल यांनी आपले विचार मांडले भारताला कमी लेखणं, ज्या पद्धतीने माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन यांनी सुद्धा आपल्या विचारामध्ये भारतीय संस्कृतीला भारतीय इतिहासाला त्यांनी गौणच मांडलं गेलं, त्या पद्धतीनं मराठाचा इतिहास लिहित असताना सुद्धा जेम्स ग्रॅड डफ यांनी सुद्धा हा जो काही हिस्ट्री ऑफ द मराठास ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास याला कमी लेखण्याचीच प्रवृत्ती याच्या लिखाणामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. यानंतर राजस्थानचा इतिहास लिहिला गेला. जसं महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला तसं राजस्थानचा इतिहास ग्रॅड डफ नावाच्या विचारवंतांनी लिहिला. त्यांच्या विचारामध्ये सुद्धा तशीच प्रवृत्ती त्या कालखंडामध्ये आपल्याला दिसून आलेली होती. त्याच्यानंतर विल्यम विल्सन हंटर नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास या शीर्षकाखाली या भारताचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न या विल्सन हंटर यांनी या कालखंडामध्ये केलेले होते. यांनी जे काही लिखाण केलं हे म्हणजे निपक्षपाती प्रवृत्ती यांच्या लिखाणामध्ये दिसून आलेली होती. प्रामुख्यानं हंटर यांनी जे लिखाण केलं या लिखाणामध्ये मात्र निपक्षपाती ही प्रवृत्ती आपणाला त्या कालखंडामध्ये दिसून आलेली होती. ज्या पद्धतीनं या ठिकाणी या मिलनं किंवा एलिफन्स्टननं किंवा डफनं यांनी जे काही लिखाण करत असताना भारतीय संस्कृतीला गौण लेखण्याची प्रवृत्ती दाखवलेली होती तसं हंटरच्या लेखनामध्ये दिसलं गेलं नाही. यांची मात्र या ठिकाणी पक्षपातीपणे त्यांनी हा इतिहास लिहिला गेला होता असं सांगितलं जातं. या पद्धतीनं आधुनिक कालखंडामध्ये जे काही लिखाण आपल्यात झालं या लिखाणामध्ये अशा पद्धतीचे प्रामुख्यानं हे 4 विचारवंत या ठिकाणी होऊन गेले आणि या विचारवंतांनी या पद्धतीनं इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. पण प्रामुख्यानं त्यांनी भारताला आपल्या लिखाणामध्ये भारतीय संस्कृतीला, भारतीय साहित्याला, भारतीय इतिहासाला त्यांनी गौण स्थान या ठिकाणी दिलेलं होतं. या संस्कृतीकडे पाहण्याचा त्यांचा काही दृष्टिकोन होता तो चांगल्या पद्धतीचा नव्हता.
कारण ब्रिटिश साम्राज्याखाली हा देश होता आणि त्यामुळं त्या प्रवृत्तीच्या माध्यमातूनच त्यांनी त्या कालखंडामध्ये इतिहास लिहिलेला होता। दुसरा भाग या ठिकाणी प्रामुख्यानं भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली। आता भारतीय इतिहास लेखनामध्ये जे काही विविध तात्विक प्रणाली आहेत त्यामध्ये प्रथम वसाहतवादी इतिहास लेखन, कारण भारत देश हा ब्रिटिशांची वसाहत होती। भारत देश ही त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांची वसाहत होती, त्यामुळे जो काही इथं इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला गेला त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मार्फत लिहिला गेला किंवा इथं काही ख्रिश्चन धर्मगुरू आले आपल्या ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी आणि म्हणून ख्रिश्चन धर्मगुरूंनी काही अंशी इतिहास लिहिला गेला आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इतिहास लिहिला गेला आणि वसाहतवादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी त्या कालखंडात इतिहास लिहिला गेला। म्हणून 1922 ते 1937 या कालखंडामध्ये त्या वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये केम्ब्रिज इतिहास लेखनामध्ये त्या कालखंडामध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या शीर्षकाखाली काही या ठिकाणी इतिहास लेखन केलेले होते। त्यानंतर प्राच्यवादी इतिहास लेखन, या प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये प्रामुख्यानं पूर्वेकडील देशातले जे लोक, पश्चिमेकडील देशातले जे लोक होते, पूर्वेकडील देशाबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहलता होती, पूर्वेकडील संस्कृतीबद्दल त्यांच्या देशामध्ये आत्मीयता होती। म्हणजे पूर्वेकडे असलेल्या देशाची संस्कृती, इतिहास, भूगोल अभ्यासण्यासाठी काही पाश्चिमात्य देश, काही युरोपियन देश भारतात आले आणि भारतातली संस्कृती अभ्यासण्याचा प्रयत्न त्यांनी त्या कालखंडामध्ये केला। त्याला प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणून म्हटलं जातं। यांच्या मनात मात्र भारतीयाबद्दल एक चांगल्या पद्धतीची आत्मीयता होती आणि त्यांनी जो इतिहास लिहिला तो चांगल्या पद्धतीने लिहिला। भारतीय वाङ्मय, भारतीय संस्कृती याबाबतचा त्यांनी अभ्यास केला। अनेक संस्कृत ग्रंथ त्यांनी या ठिकाणी पाहिले, अनेक संस्कृत ग्रंथाचा अभ्यास त्यांनी केला। त्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं, जे काही प्रामुख्याने सांगितलं जातं, फ्रेडरिक मॅक्स मुलर नावाचा एक जर्मन विचारवंत होऊन गेला। या जर्मन विचारवंतांनी हितोपदेश नावाचा एक आपला संस्कृत ग्रंथ होता, त्याचं त्यांनी जर्मन भाषेत रूपांतर केलं। आपला ऋग्वेद नावाचा जो काही महत्वाचा ग्रंथ आहे त्याचं त्यांनी जर्मन भाषेत रूपांतर केलं आणि अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आणि चांगला अभ्यास केला। त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन इथं होऊन गेले। साधारणपणे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये इंग्रजी शिक्षण घेतलेल्या काही भारतीयांच्या मनामध्ये भारतीयाबद्दल आत्मीयता निर्माण झाली, भारतीय इतिहास जगासमोर गेला पाहिजे आणि भारताची वाहवा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काही इतिहास लेखन झालं गेलं, त्याला राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हटलं जातं। यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातील सुरुवातीला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी हा इतिहास जगासमोर या ठिकाणी ठेवला। त्यानंतर वी.का. राजवाडे यांनी मराठीचा उत्तम अभ्यास केला। त्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांनी 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि राष्ट्रवादी चळवळीला एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा देण्याचं काम त्या कालखंडातील राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी केलेला होता। हा झाला दुसरा कालखंड। आता या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर कालखंड आपण उद्याच्या नंतरच्या तासिकामध्ये घेऊ। या ठिकाणी आपण थांबू। धन्यवाद। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल। नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।